नमस्कार मित्रांनो, MPSCचा पॅटर्न बद्दलचा हा जो दुसरा व्हिडिओ आहे यामध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेबाबत अभ्यास करणार आहोत। राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये किती पेपर असतात, किती मार्कांना असतात, त्यांचा काय पॅटर्न आहे, या सर्व गोष्टी आपण सविस्तर समजून घेणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, सर्व गोष्टी सोप्या भाषेत आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये 6 कंपल्सरी पेपर असतात। म्हणजे 6 पेपर तुम्हाला द्यावे लागतील, वैकल्पिक पेपर नसतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला मिळणारे पद ठरवताना या 6 पेपरचे एकूण गुण ग्राह्य धरले जातात। यामधील पेपर 1 आणि 2 म्हणजे पहिले 2 पेपर जे असतात ते भाषेचे पेपर असतात। म्हणजे काय, मराठी व इंग्रजीचे पेपर असतात। पहिले 2 पेपर हे मराठी आणि इंग्लिशचे पेपर असतात। बाकीचे 4 पेपर काय असतात आपण पाहूया। 3, 4, 5, 6 हे बाकीचे 4 पेपर आहेत, हे सामान्य अध्ययन, ज्याला आपण GSचा पेपर असं म्हणतो। एक सिंपल फॉर्म्युला, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा प्रिलिम्सचा जो सिलेबस असतो इज इक्वल टू ऑलमोस्ट 45% द सिलेबस ऑफ मेन्स। हे लक्षात ठेवा। म्हणजे जर समजा तुम्ही प्रिलिम्सचा चांगला अभ्यास केला तर या पूर्व परीक्षेमधनं तुमच्या मेन्सचा जवळपास 45% सिलेबस हा ॲज इट इज कव्हर होतो। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा। प्रिलिम्सचा सिलेबस आणि मेन्सचा सिलेबस यामध्ये फक्त 50 ते 55% फरक असतो। बाकी 40 ते 45% सिलेबस हा ॲज इट इज सेम असतो, त्यामध्ये असंच कोणताही फरक नसतो। राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेसारखंच 1/3 निगेटिव्ह मार्किंग असतं। म्हणजे जर तुमचे 3 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क निगेटिव्ह होतो, 1 मार्क तुमचा कट होतो, हे लक्षात ठेवा। मुख्य परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाते व त्यानंतर मुख्य परीक्षेचे मार्क व मुलाखतीचे मार्क या दोन्ही टोटल मार्कांच्या आधारावरती तुमची रँक ठरते व तुमची रँक आणि तुम्ही दिलेल्या पसंती क्रमानुसार तुम्हाला पद मिळतं। परत एकदा सांगतो, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये एकूण 6 पेपर असतात। आता हा पेपरचा एकूण पॅटर्न आहे, सिलेबस आपण नंतर बघूया। हा परीक्षेचा एकूण पॅटर्न आहे, एकदम व्यवस्थित समजून घ्या। हे मी नंतर सुद्धा थोडंसं इन डिटेल सांगणार आहे। सगळ्यात पहिली पेपर जो आहे हा असतो मराठी आणि इंग्लिशचा। यामध्ये एकूण मार्क असतात 100। हा पेपर मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सुद्धा असतो। या पेपरला वेळ असतो 3 तास आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा पेपर डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा असतो। म्हणजे हा पेपर लेखी असतो, तुम्हाला यामध्ये उत्तरं लिहायची असतात। पूर्ण राज्यसेवेमध्ये हा एकमेव पेपर असा आहे जो लेखी स्वरूपाचा आहे, इतर कोणताही पेपर लेखी स्वरूपाचा नाही। सो राज्यसेवेच्या परीक्षेचा सगळ्यात महत्त्वाचा पॅटर्न जर लक्षात ठेवायचा झाला तर 99.99% राज्यसेवेची जी परीक्षा आहे ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आहे, ज्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, ज्यामध्ये प्रश्न आणि प्रश्नाखाली 4 पर्याय दिलेले असतात। सो लक्षात ठेवा, हा मराठी आणि इंग्लिशचा एक लेखी पेपर सोडला तर बाकी सर्वच्या सर्व पेपर हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे किंवा बहुपर्यायी प्रश्नांचे असतात। 2 नंबरचा पेपर असतो मराठी आणि इंग्लिशचा। मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 2 पेपर हे भाषेचे पेपर असतात। त्या 2 भाषेच्या पेपरपैकी पहिला पेपर हा लेखी स्वरूपाचा असतो, दुसरा पेपर हा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा असतो, जो 100 मार्कांचा असतो, ज्यामध्ये टोटल 100 प्रश्न असतात। यामध्ये मुख्यतः मराठी ग्रामरवर 50 मार्क आणि इंग्लिश ग्रामरवर 50 मार्क असं या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात। फक्त फरक लक्षात ठेवा, हा जो पहिला लेखी पेपर आहे या लेखी पेपरला एकूण वेळ असतो 3 तास, वेअरॅज हा जो दुसरा मराठीचा ऑब्जेक्टिव्हचा पेपर आहे याला वेळ असतो फक्त 1 तास। 1 तासामध्ये तुम्हाला मराठी ग्रामरचे 50 प्रश्न व इंग्लिश ग्रामरचे 50 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। त्यानंतर पेपर नंबर 3, 4, 5 आणि 6 हे जनरल स्टडीजचे पेपर आहेत। या 4 पेपरचा पॅटर्न सेम आहे। 4ही पेपरमध्ये प्रत्येकी 150 प्रश्न असतात, प्रश्नसुद्धा 150 असतात। हे पेपर मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये प्रिंट असतात। या दोन्हीला जवळपास 3 तासांचा वेळ दिलेला असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे 3ही पेपर हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचे असतात। हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॅटर्न आहे जो तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे। आता आपण मराठी पेपर 1 नंबर बघूया। पेपर नंबर 1 जो मराठी आणि इंग्लिशचा पेपर असतो हा लेखी पेपर असतो। एकूण 100 मार्क असतात। यामध्ये 2 सेक्शन्स असतात।
एक असतं मराठी पेपर, दुसरा असतो इंग्रजी पेपर. दोन्ही पेपरला डिव्हिजन करून 50-50 मार्क दिलेले असतात. आता मराठी पेपर जो 50 मार्कांचा असतो त्यामध्ये काय काय असतं? या 50 मार्कामध्ये तुम्हाला एक निबंध लिहायचा असतो, अर्ध्या पानाचं भाषांतर करायचं असतं व सारांश लेखन करायचं असतं. लक्षात ठेवा, लेखी पेपरमध्ये जो 50 मार्कांचा मराठीचा पेपर असतो त्यामध्ये 3 प्रश्न असतात. त्यापैकी एक प्रश्न असतो निबंध लेखनाचा, दुसरा असतो भाषांतराचा, तिसरा असतो सारांश लेखनाचा. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर दुसरा जो इंग्लिशचा पेपर आहे, सेम जो पॅटर्न मराठी लेखीसाठी आहे सेम पॅटर्न इंग्लिश रिटनसाठी आहे. एक एस्से रायटिंगचा प्रश्न असतो, दुसरा ट्रान्सलेशनचा प्रश्न असतो, तिसरा प्रिसिज म्हणजे सारांश लेखनाचा प्रश्न असतो. म्हणजे जे विद्यार्थी आत्तापासून राज्यसेवेची तयारी करू इच्छितात त्यांनी लक्षात ठेवा, तुम्हाला निबंध लेखन यायला हवं, तुमचं भाषेवर पकड चांगली असायला हवी व तुम्हाला सारांश लेखनसुद्धा करता यायला हवं. मी स्वतः पाहिलेलं आहे, खूप सगळ्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव्हच्या पेपरमध्ये खूप चांगले मार्क पडतात पण त्यांना लेखी परीक्षेमध्ये चांगले मार्क पडत नाहीत. आणि याचा सगळ्यात मोठा फटका असा बसतो की त्यांना क्लास 1 मिळत नाही, त्यांना खूपदा क्लास 2 पदावरच समाधान मानावं लागतं. सो पहिला पेपर लेखी पेपर अत्यंत महत्त्वाचा आहे, या पेपरला कुणीही दुर्लक्षित करू नाही. दुसरा पेपर आहे हा मराठी इंग्रजीचा पेपर आहे, भाषेचा पेपर आहे. हा पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. भाषेचा पहिला पेपर लेखी आहे, भाषेचा दुसरा पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. 100 मार्कांचा पेपर असतो. 50 मार्क मराठी ग्रामरसाठी असतात, 50 मार्क इंग्लिश ग्रामरसाठी असतात, 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते व या पेपरसाठी टोटल 1 तास वेळ मिळतो. भाषेच्या पहिल्या पेपरसाठी 3 तास वेळ मिळतो, भाषेच्या दुसऱ्या पेपरसाठी फक्त 1 तास वेळ मिळतो. लक्षात ठेवा. आता येऊया आपण जनरल स्टडीज 1 या पेपरकडे. सामान्य अध्ययन 1. सामान्य अध्ययन 1 या पेपरमध्ये मुख्यतः 3 विषय येतात. सगळ्यात पहिला विषय आहे इतिहासाचा, दुसरा विषय आहे भूगोलाचा, तिसरा विषय आहे कृषी व भूगोलाचा. मग इतिहासाच्या पेपरमध्ये काय काय येतं बघा. 150 मार्कांमध्ये 3 विषय डिवाइड केलेले आहेत, इतिहास, भूगोल आणि कृषी व भूगोल. इतिहास सेपरेट नाही, भूगोल सेपरेट नाही, कृषी व भूगोल सेपरेट नाही. सामान्य अध्ययन 1 या पेपरमध्ये 3 विषय आहेत, इतिहास, भूगोल आणि कृषी व भूगोल. इतिहासामध्ये काय काय येतं? आधुनिक भारताचा इतिहास, ज्याला खास करून महाराष्ट्राचा रेफरन्स दिला जातो. दुसरा आहे महाराष्ट्राचा इतिहास. तिसरा आहे स्वातंत्र्योत्तर भारत. हा पार्ट जवळपास खूप जास्त नेग्लेक्टेड आहे. लक्षात ठेवा, हा MPSC मुख्य परीक्षेमधला एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. तिसरा आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आणि चौथा आहे समाज सुधारक. लक्षात ठेवा, समाज सुधारकावरती खूप जास्त प्रश्न असतात. सो हा मुद्दा नेग्लेक्ट करण्यासारखा नाही. इतिहासामध्ये या 5 टॉपिकवर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. दुसरा आहे भूगोल. भूगोलामध्ये कशावरती? भौतिक भूगोल म्हणजे फिजिकल जिओग्राफी, महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल म्हणजे इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, पर्यावरणीय भूगोल, ह्युमन जिओग्राफी, लोकसंख्या भूगोल व रिमोट सेन्सिंग, ज्याला आपण मराठीमध्ये सुदूर संवेदन सुद्धा म्हणतो, याच्यावर सुद्धा प्रश्न असतात. लक्षात ठेवा, सुदूर संवेदन हा नवीन टॉपिक आहे जो आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करायचा आहे. पेपर 1 मधल्या भूगोलामध्ये हे 6 महत्त्वाचे टॉपिक आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टॉपिक पेपर 1 मध्ये आहे तो आहे कृषी व भूगोल. कृषी भूगोलामध्ये ॲग्री इकॉलॉजी, वातावरण म्हणजे क्लायमेट, मृदा व जलसंधारण या टॉपिकवर महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. परत एकदा सांगतो, जनरल स्टडीज 1 या पेपरमध्ये 3 विषय येतात. एक आहे इतिहास, दुसरा आहे भूगोल आणि तिसरा आहे कृषी व भूगोल. हे सर्व मुद्दे लक्षात ठेवा. हा झाला जनरल स्टडीज 1. जनरल स्टडीज 1 150 मार्कांचा असतो. यामध्ये प्रश्न सुद्धा 150 विचारले जातात. दुसरा महत्त्वाचा पेपर आहे पॉलिटीचा. आपल्या बोली भाषेमध्ये आपण म्हणतो हा पॉलिटीचा पेपर आहे. पॉलिटीच्या पेपरमध्ये जवळपास लक्ष्मीकांत मधले सर्वच्या सर्व मुद्दे कव्हर केले जातात. लक्ष्मीकांत या सिंगल पुस्तकावर जवळपास 75 ते 80 प्रश्न जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये असतात.
यामध्ये संविधानावर प्रश्न असतात, जागेअभावी व वेळेअभावी मी सगळे मुद्दे लिहिले नाहीत, फक्त महत्त्वाचे मुद्दे लिहिलेले आहेत. संविधानावरती प्रश्न असतात, केंद्र व्यवस्था शासन व्यवस्थेवर प्रश्न असतात, कायद्यांवरती प्रश्न असतात, निवडणुकांवर प्रश्न असतात, प्रशासकीय कायदा इतर, यासोबतच न्याय व्यवस्थेवर प्रश्न असतात जो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पंचायत राजवर जवळपास 15 प्रश्न दरवर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये विचारले जातात. हा सामान्य अध्ययनाचा पेपर आहे. लक्षात ठेवा, सामान्य अध्ययन या पेपरमध्ये मार्क स्कोर करण्यासाठी खूप चांगला स्कोप आहे. तिसरा GS पेपर 3 सगळ्यात महत्त्वाचा पेपर आहे, ज्याला खूप सगळी लोक बोलीभाषेमध्ये HRDचा पेपर किंवा HRD HR पेपर म्हणून उल्लेख करतात. HRD HR या पेपरमध्ये लक्षात ठेवा, मुख्यतः गव्हर्नमेंटच्या योजनांवर खूप जास्त प्रश्न असतो. गव्हर्नमेंट स्कीमशी संबंधित असणारा हा पेपर आहे. यामध्ये 2 ठोकताळे करून 2 महत्त्वाचे भाग यामध्ये बनवलेले आहेत. एक आहे मानव विकास संसाधन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, तिसरा आहे मानवी हक्क ह्युमन राईट्स, यांच्यावरती प्रश्न असतात. हा सामान्य अध्ययन 3 पेपर आहे. हा पेपर खूप जास्त बोर वाटू शकतो, कंटाळवाणा वाटू शकतो, पण मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना क्लास 1 पोस्ट मिळालेली आहे त्यांनी GS H3 HRD या पेपरमध्ये सगळ्यात जास्त स्कोर केलेला आहे. सो लक्षात ठेवा, HRD हा सगळ्यात जास्त स्कोरिंग मार्क देणारा पेपर आहे, याला नेग्लेक्ट करू नका. पेपर थोडा फॅक्च्युअल आहे, पाठांतर जास्त असणं आवश्यक आहे. याची तयारी कशी करायची आपण समजून घेणार आहोत. फक्त लक्षात ठेवा, हा पेपर सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. त्यानंतर आहे चौथा पेपर. या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 भाग आहेत. एक आहे अर्थव्यवस्था, दुसरा आहे कृषी आणि तिसरा आहे तंत्रज्ञान. सो लक्षात ठेवा, हे 3 सगळ्यात महत्त्वाचे भाग आहेत जनरल स्टडीज 4 या पेपरमधले. यामध्ये कशावर फोकस असतो, तर अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्था आणि नियोजन यावरती फोकस असतो. अर्थव्यवस्था आणि विकास ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर फोकस असतो. कृषी व अर्थव्यवस्था हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. याच्यावरती मटेरियल खूप चांगलं अवेलेबल नाही, पण याची चांगली तयारी करून ठेवा. उद्योगधंदे, सेवा आणि पायाभूत सुविधा यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न असतात. भारतीय कृषी, ग्राम विकास आणि सहकार हा याचा खूप महत्त्वाचा पाया आहे. गरिबी, बेरोजगारी हे सर्व मुद्द्यांवरती या पेपरमध्ये प्रश्न असतात. अर्थव्यवस्था हा पहिला टॉपिक आहे जनरल स्टडीज पेपर 4चा. दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. लक्षात ठेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या टॉपिकवरती पूर्व परीक्षेमध्ये जवळपास 3 ते 4 प्रश्न असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान या टॉपिकवरती असणारे प्रश्न किंवा टॉपिक आहेत ऊर्जा म्हणजे एनर्जी, संगणक व माहिती तंत्रज्ञान म्हणजे कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अवकाश तंत्रज्ञान, त्यानंतर जैव तंत्रज्ञान, भारताचे आण्विक धोरण म्हणजे न्यूक्लिअर पॉलिसी ऑफ इंडिया आणि डिझास्टर मॅनेजमेंट, त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी, हे सर्व टॉपिकवरती प्रश्न असतो. लक्षात ठेवा, जवळपास 35 ते 40 मार्कांचं वेटेज हे विज्ञान आणि तंत्रज्ञान या टॉपिकवरती असतं. आपण प्रत्येक टॉपिकवरची इन डिटेल स्ट्रॅटेजी स्टडी करणार आहोत, पण त्याच्या अगोदर हा फक्त तुम्हाला पॅटर्न सांगतो आहे. आणि जेव्हा तुम्ही राज्यसेवेची मुख्य परीक्षा पास होता त्यावेळेस तुम्ही मुलाखतीला पात्र असता. मुलाखतीबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप सर्व व्हिडिओज आहेत. तयारी कशी करावी, आम्ही कशी तयारी केली, ते अधिकाऱ्यांचे खूप चांगले व्हिडिओज आहेत. ते सर्व व्हिडिओज बघून घ्या. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मुलाखत ही 100 मार्कांची असते. ती जवळपास 15 ते 30 मिनिट चालते. पॅनल मेंबरनुसार व विद्यार्थ्यानुसार ही मुलाखत व्यारी होते. लक्षात ठेवा, मुलाखतीमध्ये जे तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप आणि यूट्यूबला बघता त्या प्रकारचे नॉनसेन्स प्रश्न विचारले जात नाहीत. मुलाखतीमध्ये तुमच्या बायोडेटावरती प्रश्न असतात, त्यानंतर जनरल स्टडीजवर प्रश्न असतात, तुमच्या ग्रॅज्युएशनवर प्रश्न असतात, चालू घडामोडीवरती प्रश्न असतात, या सर्व मुद्द्यांवरती प्रश्न असतात. लक्षात ठेवा, मुलाखत हे तुमच्या टेम्परामेंट चेक करण्याची परीक्षा असते. यामध्ये फॅक्च्युअल प्रश्न जरी विचारले गेले आणि तुम्हाला उत्तर नाही आली तरीही त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट कोणत्याही पद्धतीने तुमच्या मार्कांवरती पडत नाही. सो परत एकदा सांगतो, लक्षात ठेवा, पूर्व परीक्षा क्वालिफाईंग स्वरूपाची असते. तुम्हाला पद देताना मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये मिळणाऱ्या मार्कांचं टोटल केलं जातं व या मार्कांच्या आधारावरती तुमची पोस्ट ठरते. आपण येऊया लवकरच नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू व्हेरी मच.